ठिकाणी सन्मानित केलं जाते. त्यांचं संपूर्ण परिवार सामाजिक बांधिलकी जवळ पुरस्कार कोणालाही मिळत नसतात, ज्यांचं फार मोठं योगदान आणि ज्यांच्या नावाने पुरस्कार मिळतो त्याही व्यक्तीची निश्चित एवढीच होती. कैलासवासी गंगाधर बाळासाहेब जगताप यांच्या स्मृतिगौरव पुरस्काराच्या निमित्ताने हा प्रधान समारंभ संपन्न होतोय. ज्यांच्या शुभहस्ते पुरस्कार दिला जातोय त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी काम करतोय आणि काम करत राहणार आणि आपल्या सर्वांचं सहकार्य त्यांनी निश्चितपणे मिळत राहील. त्या जोरावरती निश्चितपणे सोमेश्वर कारखाना हा राज्यामध्ये एक नंबरचा कारखाना म्हणून करण्याचा जो आपल्या सर्वांचा प्रयत्न आहे तो निश्चितपणे या पुढच्या काळामध्ये सुद्धा होत राहील ही या ठिकाणी ग्वाही आपल्या सर्वांना देतो. अधिकचा वेळ आपल्या सर्वांचा घेत नाही, परंतु कालच केंद्रीय सहकारी आणि आदरणीय राजदादांनी त्या ठिकाणी व्यवसायामध्ये भाषण केलं त्यामध्ये सहकारी आणि साखर कारखान्याच्या दृष्टिकोनातून काही महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेतले गेले किंवा त्याच्यासाठी आदरणीय दादा प्रयत्नशील आहेत आणि त्यामध्ये निश्चितपणे यश त्यांना मिळेल. जी वीज निर्मिती आपण करतो आता ह्या वर्षी आपण 1836 मेगावॅट प्रति तास अशा पद्धतीने आपण जनरेशन करणार आणि विजेचा प्रकल्प आपला दुप्पट झालेला आहे. या विजेला राज्य सरकार ₹4.51 प्रति युनिट हे जे काही आपल्याला त्या ठिकाणी मिळतात, जी वीज आपण महावितरणला त्या ठिकाणी विक्री करतो त्याचा दर ₹1.5 वाढवून तो ₹6 करण्याची घोषणा काल राजदादांनी त्या ठिकाणी केली. त्याचंही मी या निमित्तानं स्वागत करतो. त्याचबरोबर साखर निर्यातीला केंद्र सरकारने खूप महत्वाची त्या ठिकाणी मान्यता दिल्यामुळे जो साखर विक्रीचा दर 3450 आलेला होता तो आता 3600 पर्यंत गेलेला आहे. ती एक आनंदाची गोष्ट आपल्या साखर उद्योगाच्या दृष्टीने आहे. त्याचबरोबर ₹3100 प्रति क्विंटल ही जी साखरेची आधारभूत किंमत होती, MSP ज्याला म्हणतो आपण, मिनिमम सपोर्ट प्राइस, ती वाढवण्यासाठी त्या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून आदरणीय राजदादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न केला जाणार आहे आणि ही जर किंमत आपल्याला वाढवून मिळाली तर निश्चित आपल्या साखरेला आणखी सोन्याचे दिवस येतील अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. प्राध्यापक डॉक्टर दिगंबर दुगाडे साहेब या श्री रामराजे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड वाणेवाडीच्या आधारस्तंभ आणि श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन आदरणीय पुरुषोत्तम दादा ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते सोसायटीचे विद्यमान चेअरमन रणजित भैया, सचिव किरणजी प्रदीपजी, ज्येष्ठ कामगार नेते तुकाराम जगताप साहेब, बरोबर आहे, राजेंद्र जगताप, विक्रमाप्पा भोसले, व्यासपीठावरील इतर सर्वच मान्यवर मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण बऱ्याच जणांची चेहरे ओळखीचे आहेत, नाव या कार्यक्रमाला माझ्यावरती प्रेम करण्यात आणि मला पुरस्कार मिळतो या ठिकाणी देणारे आमच्या JJB इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन अर्थात जिमाचे कार्याध्यक्ष सचिव राजेश पाटील, अजितदार शेखरबाई शेख, सहसचिव आनंद देशमुख, आमच्या कडेपठार वर्ल्ड मेडिकल अँड रिसर्च फाउंडेशन त्याचं कारण असं आहे की लोक म्हणायचे की रामराजेंना समाजाला लोकांनी प्रेमापोटी दिलेली पदवी होती. दुगाडे साहेब असं ऐकलंय, मला माहीत नाही, ऐकली माहिती होती बरोबर, पण रामराजेंच्या अकाली निधनानंतर अनेक लोकांनी गुळाच्या ढेपा वाटल्या की मला राजे म्हणा. जुने लोक सांगतात की त्या गुळाच्या ढेपाबरोबर ते राजेपण पण गेलं. आजपर्यंत रामराजे हे नाव, राजे हे नाव
दुसऱ्याला आनंद देतो, जो दुसऱ्याचा आनंद पाहिजे म्हणतो. आणि राजे हा शब्द पहिल्यांदा शिवाजी राजांबद्दल वापरला गेला. खरं तर संस्कृतमध्ये राजे हा शब्द कधी वापरला गेला नाही, तो राजा म्हणून असायचा. परंतु रामराजे हे नावच असायचे. ज्यांच्या चरित्र आणि चारित्र्यामध्ये राम होता आणि कर्तृत्वात शिवाजी राजे होते, असे रामराजे होऊन गेले. आणि त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त माझ्यासारख्या रामदासाला हा पुरस्कार मिळतोय. याच्यापेक्षा तर त्याला जेजुरीचा पत्ता शोधत यावा लागेल. हा आशीर्वाद 2007 साली साहेबांनी मला दिला. आणि मला आनंद वाटतोय की याच साहेबांच्या आशीर्वादामुळे देशातला पहिला फार्मास्युटिकल रिसर्च प्रोजेक्ट जो पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वप्न होतं, तो आपण उभा करू शकतो. आज जवळपास 100 कोटी रुपयाची गुंतवणूक 500 लोकांना रोजगार देणार हा देशातला पहिला प्रकल्प आहे, ज्याच्या 88,000 स्क्वेअर फूटची एकच इमारत, 1500 HP कनेक्शन आणि आम्हाला खात्री आहे की जूनपर्यंत 500 लोकांना आम्ही त्या ठिकाणी रोजगार देऊ शकतो. आयुर्वेदामध्ये काम करत असताना, रुग्णसेवा करत असताना परमेश्वर कृपेने जवळपास 48 देशांचा प्रवास करण्याची संधी मला मिळाली. संतोषजी जे बोलले ते खरं आहे. कुठलाही वशिला नसताना देशाचे राष्ट्रपती त्यावेळेचे प्रणव मुखर्जी यांच्याबरोबर स्वीडन आणि बेलारूसला उद्योजकांच्या शिष्टमंडळामध्ये मला जाण्याचा योग आला. त्याचबरोबर मार्च 2015 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर मॉरिशस आणि सेशल्स यांच्या उद्योजकांच्या शिष्टमंडळामध्ये सहभागी होता आला. आजपर्यंत 48 देशांचा दौरा करू शकतो. याच्यासाठी माझ्या आईची प्रेरणा, आपल्या सर्वांचं सहकार्य त्याच्यातूनच आपण करू शकतो. आज एक खूप मोठा प्रकल्प आपण जेजुरीमध्ये करतोय आणि ते म्हणजे संशोधनाचं. आज आपण शेतीशी निगडीत लोक काम करतात. बरेचसे लोक या परिसरात नसले तरी द्राक्षाची निर्यात बऱ्याच ठिकाणी होते. दादा आम्ही असं रिसर्च सेंटर त्या ठिकाणी उभा केलं आहे की तुमच्या मातीपासून सोन्यापर्यंत कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी तपासण्याची. डॉक्टर साळुंके या ठिकाणी आहे, डॉक्टर सावंत या ठिकाणी आहे. मी परवा दिवशी संतोषजींना सांगत होतो, ते म्हटले की ही मशीन कशासाठी. तर मी त्यांना एकाच शब्दात सांगितलं की ही मशीन एका कामासाठी आहे. तुम्ही असं समजा की एका तळ्यामध्ये 100 कोटी लिटर दूध घातलंय आणि त्याच्यामध्ये तुम्ही 1 लिटर पाणी ओतलंय आणि तुम्ही सांगताय की या दुधामध्ये पाणी आहे का ते शोधून काढा. माझी मशीन सांगते की या 100 कोटी लिटर दुधामध्ये 1 लिटर पाण्याची इम्प्युरिटी किंवा 1 लिटर पाण्याची भेसळ आहे. एवढ्या मायक्रो लेवलला जाऊन जागतिक दर्जाची तपासणी, ती केवळ औषधाची नाही. आपण आपेडाशी कोऑर्डिनेट करतोय, त्यामुळं आपेडाचा आपण पुढच्या 1-6 महिन्यामध्ये ऑथराइज टेस्टिंग लॅबोरेटरी म्हणून करण्याची शक्यता आहे. आपण NABL लॅबोरेटरी आपली झालेली आहे, ज्यामुळं केवळ अन्नपदार्थ नव्हे, केवळ ॲग्रो प्रोडक्ट्स नव्हे, केवळ ॲग्रो प्रोसेसिंग फूड्स नव्हे, फार्मास्युटिकल नव्हे, तर जगातली उद्या शेतकऱ्यांचं माती परीक्षण असेल, तुमचा अँटीबायोटिक रेसिड्यू असेल, तुमचं पेस्टिसाईड असेल, या सर्व प्रकारच्या तपासण्या ज्याच्यासाठी तुम्हाला पुण्या किंवा मुंबईला जावं लागणार नाही, तर या सर्व तपासण्या आपण जेजुरीमध्ये आमच्या संशोधन केंद्रामध्ये करू शकतो. अशा पद्धतीची अत्यंत उत्कृष्ट जागतिक दर्जाची लॅब आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहकार्याने त्यांच्याकडून मिळणाऱ्या अनुदानाला आपण ते सुरू करू शकतो. बारामतीला जन्म घेतला आणि पुरंदरमध्ये त्यांनी कर्तृत्व केलं आणि पुरा बारामती करायला त्यांचा सत्कार केला. त्या सत्काराला माझ्यासारख्या व्यक्तीला त्या ठिकाणी बोलवलं जात आहे, याचा मला खरं तर आनंद वाटला आणि म्हणून मी या कार्यक्रमासाठी त्याची मला संधी दिली. त्याबद्दल सुरुवातीला पुरुषोत्तम दादा आणि सर्व संयोजकांसाठी मनापासून खरं तर आभार मानतो. आता या ठिकाणी उल्लेख केला की त्यांच्या नावाने विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी आहे.
शेती